सत्कार बघा ना. मिलिंद सर, मी विनंती करतो आपण पण स्टेजवर यावं. पाहुणे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा आपण येथोची आपल्या संस्थेच्या वतीने सत्कार केलेला आहे. बाकी सगळी घरातली माणसं आहेत. तुमचं या ठिकाणी मी शब्दरूपी स्वागत आणि सत्कार पण करतो. थोडं आमचं कसं आहे, सगळं सिस्टमॅटिक आहे थोडं इथं. तर या ठिकाणी प्रथमतः तुम्ही शेवट बोला. गुंजाळ सर दोन शब्द बोलतील, नंतर मिश्रा सर बोलतील आणि मग तुम्ही बोला. या ठिकाणी डॉक्टर गुंजाळ सर आपल्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्याचप्रमाणे राहुलजी मिश्रा, शैक्षणिक क्षेत्रामध्ये एक अतिशय मोठं काम मिश्रा सरांच्या माध्यमातून होतंय आणि विशेष आनंदाची गोष्ट ही आहे की ते सुद्धा आपल्या संस्थेसाठी या ठिकाणी प्रचंड वेळ देत आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये ते आपल्या या संस्थेला वेळ देणार आहेत. ते त्यांचं क्वालिफिकेशन पण सांगतील आणि आतापर्यंत खूप मोठं काम शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी केलेलं आहे. मी राहुलजी मिश्रा सरांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपले विचार व्यक्त करावे. ओके, एक बार माँ सरस्वती को प्रणाम करते हुए, और आज व्यास पर तुम्ही सगळ्यांना हिंदी करता ना? हरीशो, माझी मराठी पण छान आहे, पण कधी कधी मी मराठीमध्ये इकडे तिकडे असतो, त्याचमुळे मी हिंदीमध्ये संवाद साधणार, जास्ती क्लियर होणार. चालेल? ओके ना? ओके, तो फिर से एक बार मैं व्यासपीठ की तरफ बढ़ता हूँ. तो जैसा कि आप सब देख रहे हैं कि आज जिस कार्यक्रम को हम आगे बढ़ाने के लिए यहाँ उपस्थित हुए हैं, वो एक्चुअल में पूरी तरीके से बच्चों के मनोबल के लिए. जैसे कोई काम हो और उसके बाद चाहे टीचर हो, चाहे पेरेंट्स हो, चाहे समाज में कोई भी व्यक्ति हो, किसी भी मायने में, सर जो एजुकेशन पॉलिसी कहती है, जो शिक्षा नीति कहती है, वो होती है प्रोत्साहन. सर आपका आना मात्र ही बच्चों का मनोबल बढ़ाता है, और इसके पीछे की जो मेहनत होती है टीचर की और एजुकेशन सिस्टम में काम करने वाले सभी सहभागी जन, चाहे वो एक भी अंग अगर देखेंगे, अगर वो आज यहाँ समय पे ना होता तो शायद ये कार्यक्रम आगे न जाता. जिसकी संकल्पना जब मैं सर से पहली बार मिला तो एक बार मैं पुनः संस्था के संस्थापक सम्मानी माधव राव तलवाड़े सर, साथ में मिलिंद सर और मैं वर्षा में प्रिंसिपल के तहत काम करे, मैं सभी टीचर और स्टाफ से मिला. हमारे साथ आज हमारे मार्गदर्शक के रूप में मैं संगमनेर से पिछले 5 वर्ष से काम कर रहा हूं, और लगभग 100 गांव से ज़्यादा आपके पेरिफेरी, अकोले तालुका, कोयपेवाड़ी, कहीं पर भी आप बोलेंगे तो हर प्रिंसिपल, हर स्कूल में हम लोग एक हाउ टू स्कोर 100% मार्क इन बोर्ड एग्जाम एंड व्हाट नेक्स्ट आफ्टर 10, ये 2 विषय पे हम क्या करते हैं, सेमिनार लेते हैं. जिस कारण सर मुझे इस बार अभी तक 95 स्कूल में गया हूँ. जाते टाइम मैं करता क्या हूँ, एक्चुअल में आप सबने एक स्टोरी सुनी है हनुमान जी की. हनुमान जी की स्टोरी में ये है कि बचपन में वो सूर्य को उगते हुए देखते हैं और उसको क्या करते हैं, निकल जाते हैं. आज अगर साइंटिफिक युग बनेगा तो सब बोलेंगे ऐसा हो नहीं सकता, लेकिन आप किसी भी छोटे बच्चे को देखिए, उसमें किसी भी चीज को पाने की इच्छा शक्ति
इतनी प्रबल होती है कि 2 मिनट में वो हर जगह से उस तरफ पहुंच सकता है। सेम बात मैं बोल रहा हूं, किसी भी बच्चे के लिए अकॉर्डिंग टू फ्रोबेल बच्चा कोई जन्म से कमजोर नहीं होता। सोसाइटी एटमॉस्फेयर इज डायरेक्टली अफेक्टेड टू ह्यूमन बिहेवियर। हम जिस परिवेश में रहेंगे, जिस समाज में रहेंगे, वैसा आपका बच्चा बनेगा। सर, हनुमान जी की स्टोरी इसलिए जानना जरूरी है कि आंजनेय आपके बगल में है, बहुत नजदीक में। उनकी स्टोरी डायरेक्ट आपके बच्चे के ऊपर लागू होती है। वही बच्चा जब 10th में आता है, 12th में आता है, तो पूरी तरीके से मनमानी करता है। मेरे यहाँ पिछले साल बोर्ड में 100% प्राप्त करने वाली बच्ची शाली कुलकर्णी पढ़ती है। वो महाराष्ट्र में प्रथम आई, 4 बच्चे आए थे। लेकिन मैं जब पूरे गांव समाज में देखता हूं तो ऐसा एक बच्चा नहीं है सर। इस साल इसी गांव में सरयू कानोड़े करके बच्ची है, वो हमारी स्टूडेंट रह चुकी है, जिसको अभी शायद आपके यहाँ से टॉपर का खिताब मिला, नीमगांव पाड़ा की आया हुआ सरयू कानोड़े। उसके साथ ही साथ मैं ये इसलिए बता रहा हूँ कि बच्चों में जो टैलेंट होता है वो मैं 5 मिनट लूंगा ज्यादा से ज्यादा, आप प्लीज उसमें थोड़ा सा साथ दें। सर, मैं आता हूँ फिर से स्टोरी पे। तो हनुमान जी की स्टोरी में यह है कि कोई भी छोटा बच्चा हो, इच्छा शक्ति प्रबल होती है, लेकिन बड़े होने के बाद वही हनुमान जी समुद्र के किनारे खड़े हैं और उनको याद नहीं कि मैं समुद्र को पार कर सकता हूँ। क्यों? जबकि उनके अंदर ताकत ज्यादा आई है बड़े होने पे, लेकिन उनको ये याद नहीं कि मैं ये कर सकता हूँ। तब जामोहन जी बगल में खड़े होकर बताते हैं, को नहीं जानते हैं जग में कभी संकट मोचन नाम तिहारो। तब हनुमान जी एक बार में जय श्री राम का नारा लेते हैं, समुद्र को पार कर जाते हैं। सेम लाइक एवरी स्टूडेंट, बच्चा किसी का जन्म से कमजोर नहीं है, लेकिन जितनी क्षमता उसके अंदर बचपन में आप देख रहे हैं, वो बड़े होने पे कहां छुप जाती है, उसके लिए इस समाज को सोचने की जरूरत है। उस दिशा में सोचने का काम जो आपने नाम दिया सर, ग्रामीण शिक्षा मंडल जो संस्था का नाम दिया, और आप में से सबको मार्वलस का मतलब पता है क्या? मार्वलस का मतलब अपने आप में मराठी में अद्भुत होता है। अद्भुत का आशय क्या है? आप देखें कि यहाँ 2008 से कामकाज शुरू हो रहा था। सर चाहते तो कामकाज उसी समय रोक देते, लेकिन सालों साल से लगातार निरंतर मेहनत का प्रमाण है कि आज संगमनेर में 100 विद्यालय में घूमने के बाद आप रेयर ऐसा कैंपस पाएंगे जहां 4 फ्लोर तक काम कंप्लीट है। मैंने ये ऐसा इसलिए बोला कि शिक्षा का पहला चरण होता है सराउंडिंग, एटमॉस्फेयर। सर, मैं चैलेंज के साथ कहता हूं कि आप लोग सर्वे करिए, इतना बड़ा कैंपस और विद्यार्थी जीवन के 5 गुण बताए गए हैं, जिसमें काक चेष्टा, बको ध्यानम, स्वान निद्रा, अल्पहारी, गृह त्यागी, विद्यार्थी पंच लक्षणम। इस 5 लक्षण में पहला लक्षण जो माना जाता है शिक्षा का मूलभूत है, वो है क्या? पर्यावरण। सर, इस पर्यावरण के लिए एक जोरदार क्लैपिंग सर के लिए, क्योंकि बहुत मेहनत से बिल्डिंग खड़ी हुई है। दूसरा, आप सबको मैं 100 स्कूल में सेमिनार लेने के माध्यम से किस स्कूल में सिलेबस कब खत्म होता है, कब शुरू होता है, टीचर का परसेंटेज क्या है, मुझे सब टंग पे याद है। मैं गारंटी के तौर पे कह रहा हूं कि आज यहाँ बच्चों की संख्या कम है, लेकिन टीचर का एफर्ट्स, मैं लास्ट मीटिंग में मिल चुका हूं, इनका सिलेबस नवंबर में ही खत्म हो चुका है 10th का। दूसरा, आगे बात करूं तो सर, आप सबने एजुकेशन तो देखा, बच्चा आते देखा। मैं अगर सबसे पूछूं बच्चा स्कूल क्यों जाता है, सबका आंसर होगा पढ़ने के लिए, जबकि ये गलत है। पढ़ना सेकेंडरी काम होता है। सबसे पहला काम क्या होता है? पढ़ने के लिए तो किताब आपके घर में है, मोबाइल दिन भर चल रहा है, टीवी दिन भर चल रही है, ज्ञानी बाबा घर घर घूम रहे हैं, है ना? पढ़ने के लिए तो बहुत सारी चीजें उपलब्ध है, लेकिन स्कूल ही क्यों, अलग अलग प्लेस ही क्यों? उसके पीछे का रीजन ये है कि अगर बच्चा सबसे पहले डिपेंड होता है किस पे? सीखने की स्थिति, मन की स्थिति पे। मन से कितना स्ट्रांग है, उसके बाद आता है सीखना। सीखने से पहले का काम होता है समझना। चाहे स्कूल में हो, चाहे बैडमिंटन खेल रहा हो, चाहे किसी भी गेम में बच्चा हो, जब किसी प्लेस पे जाता है तो वहां सबसे पहला काम होता है समझना, उसके बाद होता है सीखना, और उसके बाद होता है पढ़ना।
आज समझ का प्रमाण है कि जितने भी बच्चे अभी आपको डांस कर रहे थे, शायद हम और आप कैपेबल नहीं है, वो एक एक बीट पर एक एक एक्ट कर रहे थे, उनकी एज कितनी है। इससे ये प्रूफ होता है सर, समझना सीखना जारी है, बच्चा आपके पास इंग्लिश में बात कर रहा है। दूसरी बात, ये पूरा क्रेडिट किसको जा रहा है? मार्वलस को जा रहा है, जबकि बच्चे कम है, टीचर का मोटिवेशन नहीं आता। तीसरी सबसे इंपॉर्टेंट बात बताने जा रहा हूं, आप सब जितने भी संगम मेरे इंग्लिश मीडियम स्कूल चल रहे हैं, मैं तो सर्वे के बेस पर बोल रहा हूं, आप एक बार पता करिए कि वहां ओलंपियाड की क्लास चलती है क्या, होमी भाभा की क्लास चलती है क्या। ये पहला कैंपस मिला मुझे, वहां पर कुछ टीचर एक्स्ट्रा रिक्रूट किए गए हैं, वो मंथन पढ़ा रहे हैं, स्कॉलरशिप एग्जाम पढ़ा रहे हैं, साइंस ओलंपियाड पढ़ा रहे हैं, होमी भाभा पढ़ा रहे हैं। इसलिए मैं मार्वलस के सभी टीचर का मनोबल बढ़ाने के लिए एक जोरदार क्लैपिंग इसको करनी चाहिए। और आने वाले समय में आप देखेंगे कि मार्वलस कहां पे होगा। आगे बात बहुत लंबी होगी, मैं सर के साथ अभी विजन कोचिंग इंस्टीट्यूट कोलैबोरेशन में काम कर रही है, जिस कारण से मैं एकेडमिक सर का देख रहा हूं। आप सब लोग से मेरी खाली इतनी रिक्वेस्ट है, आप विश्वास करें, आप अपनी प्रॉब्लम शेयर करें, सबके बारे में ना सोचें, इंडिविजुअल स्टूडेंट के बारे में अगर सोचेंगे तो आपको प्रगति दिखेगी। ये इसका लाइव एग्जांपल है आज का कार्यक्रम। मैं ज्यादा समय न लेते हुए आप सबको जिम्मेदारी से पुनः एक बार कह रहा हूं कि मैं सर के साथ हूं। एकेडमिक चिंता आप छोड़ दीजिए, नेशनल लेवल में जो भी एकेडमिक करिकुलम है उससे बेस्ट एजुकेशन देने की कोशिश हम करेंगे मार्वलस इंग्लिश स्कूल के माध्यम से। लास्ट टू लास्ट सर एक चीज रह जा रही है क्या कि हम लोग जब मैम से बात कर रहे थे तो एक चीज मुझे समझ में आई। मैंने बोला कि सर 10 से लेकर 5वीं तक कौन इतने छोटे बच्चों को पढ़ाता है? मेरी बेटी खुद कहीं पढ़ती है, 3 घंटे के लिए जाती है। किसी भी स्कूल में पता करिए तो इनका जो आंसर था वो आप सबके लिए बड़ा सोचने वाला आंसर था। इन्होंने कहा सर हमारे यहाँ जितने भी बच्चे पढ़ रहे हैं वो सब किसान के बच्चे हैं और वो बच्चे यहाँ छोड़कर बिंदास होकर अपने खेतों में काम करते हैं और हम 5 बजे उनको यहाँ से छोड़ते हैं ताकि वो एक ड्यूटी आसानी से कर सके। सर इस लेवल की सोच अगर कैंपस आपके बारे में सोच रहा है तो सोचिए आपका बच्चा कितना कुछ सीखेगा। किसी भी प्री प्राइमरी स्कूल में 3 घंटे से ज्यादा क्लास नहीं है। किसी भी अप टू 10th वाले स्कूल में एक्स्ट्रा टीचर नहीं है। किस लिए? ओलंपियाड के लिए, होमी भाभा के लिए, सीवी रमन के लिए, एमटीएस के लिए, मंथन के लिए। वो सारी व्यवस्था मिनिमम स्टूडेंट होने के बाद भी इतना बड़ा कैंपस, इतना बड़ा अरेंजमेंट आप सबके लिए शुरू है। आप सब विश्वास रखिए, आगे भी सर का साथ दीजिए, हम सब पूरी जिम्मेदारी से काम करेंगे। हम 1 to 1 जल्दी ही सभी से मिलने वाले हैं, पेरेंट्स और स्टूडेंट से। थैंक यू एवरीवन। Thank you, Mishra sir, for such an inspirational word and to appreciate the marvelous efforts. मी धन्यवाद करतो मिश्रा सरांना की त्यांनी एवढे इन्स्पिरेशनल वर्ड्स दिले आमच्या पालकांसाठी, आमच्या विद्यार्थ्यांसाठी, इव्हन आमच्या टीचर्ससाठी आणि ॲप्रिशिएट केले आमचे एफर्ट्स. थँक्यू सर. मी आता विनंती करतो गुंजाळ सरांना, जे सर्व आहेत विजन कोचिंगचे, संगमनेरचे, मी विनंती करतो सर मिश्रा सरांसारखं आपणही काही आम्हाला मार्गदर्शन करावं जे आम्हाला कामात येईल. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या सरांसाठी. या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय आमचे मार्गदर्शक माधवरावजी कानवडे साहेब, त्याचप्रमाणे माननीय जिल्हा परिषद सदस्य आपल्या या गटाचे मिलिंदजी कानवडे साहेब आणि आदरणीय व्यासपीठ. मी प्रथमतः थोडीशी माझी ओळख करून देतो म्हणजे तुमच्या थोडं लक्षात येईल. साधारणतः माझं गाव खंडगाव मूळ, परंतु एक 40 वर्षापूर्वी सर्वप्रथम मी निमगावमध्ये आलो ते एका दवाखान्याच्या उद्घाटनासाठी आलो होतो. ते होतं डॉक्टर पवार यांचं दवाखान्याचं उद्घाटन होतं आणि त्यांचे सासरे माझ्याकडे आले, मला म्हटले की तुम्ही या, त्यांनी विनंती केली त्याप्रमाणे मी आलो आणि पहिलं भाषण मी
आदरणीय दादांचं ऐकलं आणि तेव्हापासून मी त्यांना चांगलं ओळखतो. ते माझे मार्गदर्शक आहेत. पुढे सांगायला हरकत नाही की खरं तर तुम्ही खूप पालक नशिबान आहात की आपले मुलं अतिशय चांगल्या शाळेत शिकताय. हे यासाठी मी सांगतो की मी ज्या शाळेत शिकलो त्यावेळची शाळा जी माझी होती, मी 4थीपर्यंत खांडगावला शिकलो. नंतर मी 1 वर्ष ज्ञानमार्गाला शिकलो 5वीला आणि मला माझ्या वडिलांनी शाळेतून काढून घेतलं. कारण माझ्या वडिलांना 12 मुलं होते. 7 बहीण 5 भाऊ आणि माझ्या सगळ्यात मोठ्या भावाचा मेडिकलला नंबर लागला अमरावतीला आणि त्याच्या शिक्षणासाठी मला शाळेतून काढून घेतलं. मी दिवसभर काम करायचो, मिळेल ते काम संगमनेरमध्ये केलं. मी हमाली केली, ड्रायव्हिंग केली, किराणा दुकानात काम केलं, सायकल भाजीपाला विकला आणि मोठ्या भावाला डॉक्टर केलं. त्यावेळेस डॉक्टर होणं खूप अवघड होतं आणि मी पुन्हा सिद्धार्थ नाईट हायस्कूलला शिकलो. परंतु मला एक स्वप्न पडलं की संगमनेरमध्ये शिक्षणाची खूप वाताहत आहे. कारण त्यावेळेस मेडिकलला मुलं फारसे जात नव्हते आणि एक चांगलं मेडिकल कॉलेज संगमनेरमध्ये असावं. तुम्हाला सांगायला हरकत नाही, 40 वर्षापूर्वी मी संगमनेरमध्ये पहिलं होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालय काढलं आणि बघता बघता भारतात असा एक तालुका झाला. मी खात्रीला सांगतो की संगमनेरच्या नावावर 11 मेडिकल कॉलेज आहेत. 11 असा भारतात एकही तालुका नाही, एकही तालुका नाही. अनेक जिल्हे असे आहेत महाराष्ट्रामध्ये, अनेक जिल्हे तर त्या जिल्ह्यांनी एक कॉलेज नाही. परंतु मला सांगायला हरकत नाही की संगमनेरमध्ये 11 सगळं मिळून 11 मेडिकल कॉलेज आहेत. त्यातले 3 कॉलेज घोटीला आहे पण ते संगमनेरच्याच नावावर आहे. सांगायला मला अभिमान वाटतो. याची सुरुवात मी पहिल्यांदा केली. हे मुद्दा मी तुम्हाला सांगतो, गेली 40 वर्ष मी शिक्षण क्षेत्रामध्ये आहे. ज्यावेळेस आम्ही अभ्यास करतो, मी राज्यभर फिरत असतो, देशभर फिरत असतो. तुम्हाला हे सांगायला हरकत नाही की माझे मित्रपरिवार खूप मोठा आहे. डॉक्टर DY पाटील त्यांचं महाराष्ट्रभर नाही जगात नाव आहे की जगात असा एक माणूस आहे की त्याचे 7 विद्यापीठं स्वतःचे आहेत. जगात माणूस असा आहे की 7 विद्यापीठ स्वतःचे आहेत. ते डॉक्टर DY पाटील माझे अतिशय जवळचे आहेत, गुरु आहेत. ते मला मुलासारखी मानतात. मग ज्या ज्या महाराष्ट्रात शिक्षण संस्था आहेत, मग पतंगराव कदम असतील किंवा जी MIT आपण बघतो खूप मोठी संस्था आहे, त्या संस्थेवर मी प्रतिनिधी म्हणून काम करतो. अशा अनेक संस्था महाराष्ट्रभर आहेत, त्याबरोबर मी काम करत असतो आणि मला त्याची थोडी अक्कल आहे किंवा उक्कल आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि मग जेव्हा मी कॉलेज आमचं चंद्रपूरच्या घाटात गेलं आणि संगमनेरला माझी जागा रिकामी पडलेली होती. खरं तर माझा मुलगा ध्रुव अकॅडमीमध्ये शिकत होता. तो 1ली ते 10वी ध्रुव अकॅडमीमध्ये शिकला आणि पुढचं शिक्षण संगमनेरमध्ये नव्हतं. पुढचं शिक्षण ज्या स्पर्धा वाढल्या, स्पर्धात्मक ज्याला म्हणतात, म्हणजे मेडिकलला जायचं असेल, ज्या भारी भारी परीक्षा आहेत, IIT, JEE, याचं तुम्हाला फार सांगता येणार नाही. परंतु आपण आता जगाच्या स्पर्धेमध्ये आहोत. तुम्हाला माहिती असेल की आपल्या गावागावातली मुलं आज अमेरिकेत आहेत, जर्मनीत आहेत, अनेक देशांनी आहेत. प्रचंड मुलं गेले. खरं तर त्याचं सगळ्यात मोठं श्रेय असं तर आदरणीय भाऊसाहेब थोरात आणि माझा भाऊ कानाडे यांनी त्यावेळेस इंजिनिअरिंग कॉलेज काढलं. त्यांना स्वप्न पडलं नव्हतं की आपली मुलं ही परदेशात जातील. परंतु तुम्हाला सांगतो, हजारो मुलं आज परदेशात गेले आणि अनेक परीक्षा आल्या. तुम्हाला समजलं नसेल यांनी उभी बाबा काय काय परीक्षा सांगितल्या, सगळ्या तुम्हाला समजलं नसतील. परंतु ह्या जागतिक लेवलच्या परीक्षा आहेत की जेणेकरून आपले मुलं जगात जातील आणि त्याचा पाया आज या निमगावमध्ये होतोय, याचं मला निश्चित आनंद वाटतोय. माझा मुलगा, मी सांगत होतो की माझ्या मुलाला मी आपल्याकडे पद्धत आहे की लातूरला जायची, कोट्याला जायची. आणि मग मी म्हटलं की सगळे मुलं लातूरला जातात, कोट्याला जातात, 10-10 लाख रुपये खर्च होतो, हा परवडण्यासारखा नाही. आणि म्हणून मी संगमनेरमध्येच एक कोचिंग इन्स्टिट्यूट सुरू करण्याचं ठरवलं. खर्च मोठा होता, परंतु चिरंजीव मला असं म्हटला की नुसतं प्रशिक्षण करून चालणार नाही, तर स्टाफ अतिशय चांगला पाहिजे. मग मी खूप फिरलो. मी महाराष्ट्रभर फिरलो, मी देशात फिरलो आणि मग सगळ्यात पहिले मला हे
राहुल मिश्रा सर सापडले 4 वर्षापूर्वी. हे मुंबईला त्यांची इन्स्टिट्यूट होती मीरा रोडला, आणि मी खूप आग्रह करून त्यांची इन्स्टिट्यूट बंद करून मी संगमनेरला त्यांना आणलं. त्यांना मी सांगितलं की मुंबईत अनेक शिक्षक असतील, मुंबईतल्या अनेक शिक्षक भेटतीलही, तिथं राहतीलही, परंतु तुम्ही संगमनेरला चला, आमच्या मुलांना तुमची गरज आहे. आणि मग खूप मोठ्या विनंती करून त्यांनी मी सगळं त्यांची इन्स्टिट्यूट बंद करून ते संगमनेरला आले आणि माझ्याबरोबर या इन्स्टिट्यूटमध्ये काम करतायत. आणि तुम्हाला सांगायला हरकत नाही की त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये 10वीला 4 मुलं आले, त्यातला पहिली मुलगी आमची संगमनेरची आहे. आणि याचं सगळं श्रेय त्यांना जातं की लहानपणापासून खूप सरांसाठी खूप मेहनत करताय. एक लक्षात घ्या की माझा जो स्टाफ आहे, तुम्हाला सांगायला हरकत नाही, सगळा स्टाफ नॉन महाराष्ट्रीयन आहे. त्याचं कारण आहे की ही जी मंडळी आहे ही महाराष्ट्राबाहेरची, ही खूप तन मन धन करून ते खूप अर्पित करतात. तुम्ही पाहिलं असेल, आपल्याकडे थोडासा प्रॉब्लेम आहे. आपल्याकडे काय प्रॉब्लेम आहे? 10वा 13वा जागरण, गोंधळ, सुपाऱ्या, साखरपुडे, वराती, लग्न, संध्याकाळी वाढदिवस, खूप दांड्या मावला तर त्याला इलाज पण नाही, कारण आपण लोकल राहतो. परंतु ही माणसं 6-6 महिने जात नाही, 12-12 महिने जात नाही, आणि प्रचंड मेहनत ह्या मुलांना करतात. हे मुलं उभे राहतात. सांगायचा मूळ मुद्दा असा की मिलिंदरावांनी मला विनंती केली, खरं तर मला शक्य नव्हतं आम्हाला की त्या सरांना आमच्याबरोबर जोडा, पण मी म्हटलं हे शक्य नाही, कारण तो इथं स्ट्रेंथ खूप कमी आहे. परंतु त्यांनी आश्वासन दिलं की स्ट्रेंथ वाढेल केव्हा, की जेव्हा तुमचे रिझल्ट मिळतील तेव्हा, आणि रिझल्ट द्यायचे असतील तर अतिशय चांगले शिक्षक पाहिजे. आणि मी त्यांना कबूल केलं की दुसरा सर, आमची सगळी टीम यापुढे तुम्हाला आम्ही या शाळेला. धन्यवाद सर. आणि खरं आहे, मी सांगतो तुम्हाला की असा परिसर तुम्ही खूप भाग्यवान पालक आहात. तर मी खात्रीशीर सांगतो की आदरणीय दादा आणि मिलिंदरावांनी खूप मेहनत करून हा कॅम्पस उभा केला आहे. आणि या कॅम्पसमध्ये आपले मुलं शिकतायत, एवढी सोपी गोष्ट नाही. प्रचंड खर्च असतो, परंतु आज योगायोगाने त्यांनी आज एवढी मोठी बिल्डिंग तुम्हाला बांधून दिली, चांगला शिक्षक उपलब्ध करून दिला आहे. याचा फायदा मात्र पालकांनी निश्चित घेतला पाहिजे, कारण आज नुसतं बिल्डिंग मोठ्या असून चालत नाही, स्टाफही चांगला लागतो. मोठ्या मोठ्या शाळा असतीलही बाहेर, परंतु आपले मुलं पाठवणं. एक लक्षात घ्या मुलांना, शिक्षकांना किंवा पालकांना, आपण बाहेर गावी गेलो का खूप मोठ्या मोठ्या बिल्डिंग बघतो, पुण्या मुंबईत गेलो की खूप मोठ्या मोठ्या बिल्डिंग पाहतो, आणि आपल्याला कधी कधी असं वाटतं का अशा बिल्डिंग आपल्या असायला पाहिजे. तेच मुलांच्या बाबतीत आहे की जेव्हा एखाद्याला विचारतो की मुलं काय करतो, तो ज्यावेळेस सांगतो अमेरिकेत आहे, जर्मनीत आहे, त्यावेळेस आपल्याला वाटतं का आपल्या मुलं तिथं पाहिजे होता. परंतु तशा त्या बिल्डिंगचा पाया पक्का लागतो, तसाच या विद्यार्थ्यांचा पाया सुद्धा पक्का झाला पाहिजे, आणि पायाच महत्वाचा आहे. आणि तो आज कानोळे बहिणी ताई आमचा खूप मेहनत करून या ठिकाणी करतायत. मी खरं तर त्यांचं खूप कौतुक करीन की त्यांनी खूप एफर्ट ते काही करू शकले असेल. कशाला एवढं जोडायचं काय कारण होतं. मी अनेक वेळा म्हणला की कशा करताय हे करतायत, परंतु त्यांची एक जिद्द आहे की ज्या गोरगरीब कष्टकरी वाडी वस्तीवर राहणाऱ्या कुटुंबातून आपण पुढे गेलोय, त्यांनी आपल्याला मदत केली, आणि त्यांचा आपण उतारही असतो, देणेदार लागतो. त्यांच्या मुलांसाठी आपण इथं काहीतरी केलं पाहिजे, म्हणून ते आज या ठिकाणी करतायत. मी मनापासून त्या दोन्ही कुटुंबांचं खूप मनापासून आभार व्यक्त करतो, आणि माझं लांबलेलं भाषण थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. मी आता विनंती करतो सर्व मान्यवरांना की आपण थोडासा वेळ अजून द्यायचा आहे स्टेजवर आम्हाला. आमचे जे गुणवंत विद्यार्थी आहेत, ज्यांनी अकॅडमिक आणि कल्चरमध्ये चांगल्या कामगिरी, शिवाय स्पोर्ट्समध्ये चांगल्या कामगिरी केल्या आहेत, अशा विद्यार्थ्यांना पारितोषिकं देण्याची मी विनंती करतो मान्यवरांना की त्यांना सर्टिफिकेट आणि मेडल देऊन त्यांचा सत्कार करावा. हिंदवी संपत कानोडे. पुढची विद्यार्थिनी आहे श्रेया मच्छिंद्र कानोडे. रिहान सागर भिसे. रिहान सागर भिसे. श्रीया योगेश गोपाळे.
आदिराज रिंकेश कानवडे, काव्या श्रीकांत गोपाळे. काव्या. हे बघा, बाकीच्या ठिकाणी फक्त मुलं बक्षीस घेतात आणि स्टेजच्या खाली उतरतात. आपली सगळी मुलं प्रत्येकाच्या पाया पडून खाली जाऊन राहिले. सगळ्यात महत्वाचं संस्कार पण असतात. आपल्या मुलांवर, आपल्या विद्यार्थ्यांवर संस्कार होणं जी शाळेची जबाबदारी आहे ती अतिशय मनापासून सगळेजण पार पाडता याचं हे उत्तर. साईराज महेंद्र डुबे. समोर 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 समोर. साईराज महेंद्र डुबे. ओके. आरुष सुमित डोळो. यश किसन शेटे. झालं चला. ऋषी रमेश साबळे. ऐकले समोर. आरुष सुमित डोरो. श्रद्धा डुबे. वेदिका हसे. ऐकले समोर 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 समोर. हो. सिद्धी गोपाळे. सिद्धी. ऐकले इकडे. दीपिका अनिल कानवडे. हे बघा, इकडे 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 समोर 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 समोर. हा इकडे. हा समोर समोर समोर. सबुरी शिवाजी डुबे. श्रेया नेहे. श्रेया. हा इकडे. श्रेया. ओवी. ओवी सागर डुमरे. हा इकडे समोर. कार्तिक. कार्तिक वाळुंज. हा इकडे समोर. साईराज गणेश मेमाने. समर्थ अनिल कवडे. दर्शन सुनील शेळके. हा इकडे थांबा. सर सर. राहू बा. हा रेडे रेडे. सबुरी शिवाजी डुबे. अगेन. ओम विकास शिंदे. मालपाणी काहीतरी घेऊन ना आता. मालपाणी. सबुरी डुबे. हा इकडे समोर. हा समोर. ओम विकास शिंदे. सरळ सरळ सदरी सदरी सरळ सरळ उतर. हा. ओम विकास शिंदे. हा इकडे समोर. Congratulations to all students and thank you our chief guest. So मी विनंती करतो दादाजींना मला सांगावे. आजच्या या स्नेह संमेलनात मान्यवरांना विनंती करतो आपण स्थानापन्न व्हावं. या ठिकाणी
मुद्दा म्हणून उपस्थित असलेले आणि ज्यांनी खरंच म्हणजे मला जसं आठवते तसं माझ्या अगोदर त्यांनी सांगितलं खूप खूप काम केले, परंतु मलाही जेव्हापासून नामदेव ओमकार माहीत आहे, जेव्हापासून मी त्यांना पाहतो, एक अतिशय धडपड्यात आलेलं, धडपड्यात सतत पळत राहणे, कुठेही भिडणे. एकही क्षेत्र असं नाही किंवा एकही माणूस असा नाही की ते नामदेव गुंजाळला ओळखत नाही, अशा अवस्था आहे. महाराष्ट्रामध्ये कोणताही मंत्री असो, कोणत्याही क्षेत्रातला कोणताही अधिकारी असो, नामदेव गुंजाळची त्यांची ओळख नाही असं घडलेलं नाही. आणि अतिशय प्रामाणिकपणाने, अतिशय धडपडीनं ते खरं म्हणजे मोठं साम्राज्य त्यांनी उभं केलेलं आहे. आपल्या समाजामध्ये अशी काही माणसं आहेत की जी ध्येयाने वेगळी होतात, ज्याला आपण म्हणतो की हा माणूस काय बावळते, काही करतो, पळत राहतो, परंतु ज्यावेळेला त्याच्या कार्याकडे पाहतो आपण, त्या कार्याचा जो डोंगर उभा राहतो त्याला फक्त वेळच असावं लागतं. ज्याला वेळ नाही त्याच्या ते होत नाही. वेळ असलं तर डिव्होशन होतं, माणूस स्वतःला झोपून घेऊन काम करतं. आणि म्हणून खूप मोठं काम शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांचं आहे. ते आमचे नातेवाईक आहेत, मित्र आहेत, स्नेही आहेत, आयुष्यभर बाळासाहेब थोरातांबरोबर काम केलेले ते कार्यकर्ते आहेत. आणि म्हणून त्यांना जाणीवपूर्वक मुलींना आज या ठिकाणी दिलं की आले. त्यांच्याबरोबर मिश्रा सर आले. मिश्रा सर हे बनारसचे आहे, काशीचे. आणि मिश्रा सरांच्या बद्दल त्यांनी खूप सांगितले, मलाही खूप माहिती आहे. अतिशय सखोल असं ज्ञान, प्रत्येक विषयाची अतिशय उकल करण्याची त्यांची जी क्षमता आहे ती सुद्धा फार जबरदस्त अशी आहे. साधारणतः प्रत्येक माणसाच्या मनाची पकड घेईल असं त्यांचं स्पीच सुद्धा आहे. आपण हे आता ऐकलंय, नुकतं झलक ऐकली, परंतु फारच सुंदर काम त्यांचं या क्षेत्रामध्ये आहे. माझ्याकडे ते मागच्याही वर्षी आले होते, परंतु मी काही गडबडीत असल्यामुळे वेळ त्यांना देता नाही आला. या वर्षी खूप आमची भेट झाली आणि बराच वेळ एक तासभर चर्चा झाली. आणि नामदेवराव गुंजाळकडे ते आहेत, विज्ञान क्लास चालवतात, जेव्हा मला समजलं आणि ते म्हटले, मग त्यांना म्हटलं तुम्ही आम्हालाही मार्गदर्शन करा, आमच्याबरोबरही काम करा. नामदेवरावांना त्यांना विचारून घ्या, त्यांचं उभं केलेले त्याची अडचण नको व्हायला, ते सुद्धा बोललं मी. आणि मग ते म्हटले नाही, आम्ही विचारलं, चर्चा झाली आमची साऱ्यांची. आणि मग ते आपल्याकडे आता साधारणतः महिना 15 दिवस, महिना झाला असं, 4-8 दिवसात येतात, बऱ्याचशा गोष्टी सांगतात. आणि माझी इथं त्यांना मी म्हटलं की हे आता जी मुलं आहेत त्या मुला हे शांत राहा, बॅकस्टेज क्वाइट. ही जी मुलं आहेत, हे जे कॅम्पस उभं केलं त्यांनी सांगितलं, साऱ्यांनी सांगितलं, खरंच मी वेळा झालो होतो यासाठी. गेली 12 वर्ष, राम वनवासाला 12 वर्ष गेला, ही इमारत तयार करायला मला 12 वर्ष लागली, 12 वर्षापासून. आणि त्याच्यामुळं मुलांच्या वाढीकडे किंवा काही खास विशेष लक्ष देता आलं नाही. माझ्या डोक्यात कल्पना एक होती की ही जागा सुंदर आहे, परिसर अतिशय छान आहे, अतिशय शांतता आहे. आणि त्यावेळेला मी ही जागा घ्यायची म्हटलं, त्यावेळेला राजीव चंद्र मौर्य जे आहेत त्यांना म्हटलं, मला ही जागा तुम्ही देत असले ते शिक्षणाचे काम आहे. ते 1 मिनिटात तयार झाली, जागा दिली. आणि गेल्या 15-20 वर्षापासून माझ्या त्या डोक्यात ज्या कल्पना होत्या की इमारत कशी असावी आणि खेड्यातच ती का बांधावी, हे जर संगमनेरला केलं असतं तर सुंदर, म्हणजे म्हणून केलं असतं तर सुंदर काम झालं असतं. परंतु मला ते करायचं नव्हतं. माझ्या डोक्यात असं झालं की मी सुद्धा फार हुशार होतो शाळेमध्ये, परंतु आर्थिक परिस्थिती एवढी बिकट होती की मला शाळेत जाणं शक्य नव्हतं. 7वीला माझा इथं पहिला नंबर आला, वापा फायनल असायची, त्यावेळेला बोर्डाची परीक्षा असायची. आणि पुढं जायचं 8वीला, इथं निमगावात काही स्कूल नव्हतं, संगमनेरला जावं लागायचं, ते ऐकत नाही. आणि म्हणून मी एका आदिवासी आश्रम शाळेमध्ये गेलो, तिथं शिकलो 4 वर्ष. 11वी झाल्यानंतर परत कॉलेजला जायचे, तिथे पहिला आलो मी. पैसे नाही ना कॉलेजला जायला, इकडून तिकडून कमरेले सर होते त्यावेळेला कॉलेजचे प्रिन्सिपल, त्यांच्याकडे गेलो. सरांना म्हटलं बॉस अशी, पण मी म्हटले, ते म्हटले ॲडमिशन देतो मी तुला. त्यांनी खिशातला 1 रुपया काढून दिला आणि मला कॉलेजमध्ये ॲडमिशन दिलं. आणि मग मी शिकायला लागलो, सायन्सला ॲडमिशन घेतलं. माझी इच्छा खूप होती डॉक्टर व्हायची, परंतु पुढे डिसेक्शन बॉक्स असतो तो
विद्यार्थ्यांना पिढीला असतात त्याला 70 रुपये लागत ते नव्हते माझ्या, मला काढून दिलं बाबा त्या सरांनी, तुम्ही नाही ऐकत म्हणे तू जाऊ इथे येऊ नको. नाहीला जण 8ला जावं लागलं, ग्रॅज्युएट झालो. 73ला तरी मी इंग्रजी स्पेशल घेऊन BA झालो, पहिला विद्यार्थी मोठ्या कॉलेजचा ज्यानं इंग्रजी विषय स्पेशल घेऊन BA केलं. नंतर LLB झालो. पुढचा सारा प्रवास तुम्हाला माहिती आहे. आणि म्हणून इथं हे करायचं काम असं आहे की जी हुशार मुलं आहेत, जी शहाणी आहे, चांगली आहे, परंतु ऐकत नाही किंवा समजण्याला किंवा बाहेर पुढे जाऊन शिकण्याची कुवत नाही, अशा मुलांसाठी आपण काहीतरी व्यवस्था करावी जीवनामध्ये. नाहीतरी आता मी झालो चेअरमन झालो, जिल्हा बँकेचा झालो, कारकीर्द बरीच गेली, 40 वर्षापासून सहकारात आहे. मग आपण गेल्यावर काय शिल्लक नाही. माझ्या भाऊसाहेबांचं नाव घेतो, दादानी कॉलेज काढलं, दादानी, मग ते एक कल्पना मला त्या वाशी आली की नाही आपण शिक्षण क्षेत्रात थोडंसं काम करावं. जी काही खेड्यातली मुलं आहेत त्यांना सर्व सुविधा इथं कशा उपलब्ध करून देता येतील त्या करून द्याव्यात. आणि मग त्यांना कुठं अमेरिकेला जायचं, कुठं ह्या साऱ्या गोष्टी करण्यासाठी म्हटलं पहिला कॅम्पस पाहिजे. आणि म्हणून 12 वर्षापासून मी झगडून ते आता नावारूपाला आलंय. त्याच्याने पहिले 2च महिने झाले, वर अजून करायचे सगळं, खिडक्या बसवणं, दरवाजे, हे सारं अजून पडलेले. पण ह्या 2 याच्यामध्ये आपली गरज भागू शकते. 12वी पर्यंतची मान्यता आपण घेतलेली आहे, आर्ट आहे, सायन्स आहे आणि कॉमर्स सुद्धा, हे तिन्ही फॅकल्टीच्या मान्यता ज्युनियर कॉलेजच्या घेतलेल्या आहेत. 10वी पर्यंत तर आपलं आहेच स्टेट. आणि ह्या वर्षी आपण CBSE सुद्धा चालू करणार आहोत. CBSEला मान्यता आणू, CBSE सुद्धा चालू करू. स्टेट राहील आणि CBSE राहील, साथ करायचं आहे आपण. ती परवानगी आणू आपण आणि चालू वर्षापासून CBSEचा अभ्यासक्रम शिकवायला सुरुवात करून टाकू. त्याला काही वर्षातून आपल्याला सहज मिळू शकते परवानगी, काय अडचण येत नाही त्याला. आणि मग त्या पद्धतीनं आपण इथून पुढचंही काम करायचं आहे. आणि सर्वांनीच मी सततपणाने सांगत असतो, हे एकट्याचं काम नाही, एकट्या लोक्याचं काम नाही. जसं कीर्तन कधी रंगतं, बाबा हुशार लागतो, टाळ कधी चांगली लागते, साथ देणारा पाखवाचा चांगला लागतो, विण्यावाला चांगला लागतो, चाली लावणारे चांगले लागते, हे सारं एकदा जुळून आलं की मग ते कीर्तन म्हणून सोडून जातं. तसंच आहे हे सारं. इथं आम्ही हे जरी सुद्धा केलं तर शिक्षकांची सुद्धा जबाबदारी आहे, बाकीच्या पालकांची सुद्धा जबाबदारी आहे. मुलं वेळेवर आणणं, वेळेवर नेणं, घरी अभ्यास करतात का नाही ते पाहणं, त्याच्याजवळून करून घेणं. आपला मुलगा नेमका शाळेतच जातोय का, आता साऱ्या सुविधा झाल्या, आपण मेसेज टाकतो, गाडी कुठपर्यंत आली हे सुद्धा आपल्याला कळतंय, कुठं गाडी उभी आहे हे सुद्धा समजतं, ड्रायव्हर काय करतो हे समजतंय. त्या साऱ्या गोष्टी आपण ज्याला अत्याधुनिक म्हणतो त्या साऱ्या आपण करतो आहोत आणि त्या केलेल्या बऱ्याचशा आहेत. आणि म्हणून तुम्ही सर्वांनी एक दिनानं काम केलं आपण तर पुढे जाऊ. मी असं म्हणणार नाही मराठी शाळेत मुलांना पाठवू नका किंवा हायस्कूलला पाठवू नका, पण ज्याला असं वाटत आहे की बुवा कारण इंग्रजी हे सर्वात महत्त्वाचं ज्ञान असायलाच पाहिजे जगात जायचं. आता आम्ही सुद्धा इथे शाळा होती तरी ध्रुवला मुलं टाकली, त्याचा परिणाम असा झाला माझी एक नात गेली UKला, नंबर लागला तिचा. तशीच मुलं बाहेर गेल्यानंतर मग आपल्याला कळतं की आपली मुलं किती मोठी आहे, तिची ती एवढी ताकद वाढली. म्हणजे मॅरेथॉन झाली 42 किलोमीटर मध्ये तिनं भाग घेतला, ती म्हणजे पुरी केली तिने. त्याच्यामुळे एवढं कौतुक झालं कुठं इंग्लंडला आहे. अशा पद्धतीची मुलं आपल्याकडे खूप आहे, पोटेन्शियल आहे, पण त्यांचा पाया जसं मुलं सरांनी सांगितलं की पाया मजबूत होणं गरजेचं. सरांनी सांगितलं मिश्रा सर पाया मजबूत करायचा आहे, आपण सर्वांनी त्याला साथ करायची, अशा पद्धतीची विनंती मी आपल्याला करतो. या ठिकाणी नामदेवराव आले, आमच्या विनंतीला मान देऊ मिश्रा सर आले आणि आपण सर्वजण आलात. मी आपल्या सर्वांचे मारवाडस इंग्लिश मीडियम स्कूलतर्फे सर्वांचे मी आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. बस 1 मिनट के लिए जो सर ने बोला कि CBSE की जरूरत क्यों है वो सभी पेरेंट्स को ध्यानपूर्वक सुनना चाहिए. कई पेरेंट्स का ये रहता है कि इंग्लिश मीडियम क्या, बहुत सारे इंग्लिश मीडियम है और यहाँ तो स्टेट बोर्ड ऑफ महाराष्ट्र तो अपने यहाँ 2 करिकुलम चलता है. NEP के माध्यम से आने वाले समय में जितने भी स्कूल हैं कोविड काल से 2025 से आपको याद हो कि 1965 में कोठारी आयोग द्वारा पहली शिक्षा नीति लॉर्ड मैकाले के टाइम एक्चुअली 1865 है वो
तब से कोई बदल नहीं हुआ था, पहली बार 2020 में बदलाव हुआ है। सर के सामने जब वो प्रस्ताव रखा गया तो सर ने तुरंत अप्रूवल दिया, उस दिशा में आगे बढ़ा रहे हैं कैंपस। ये सब आपके सहयोग और विश्वास के थ्रू ही पॉसिबल है। उन सब के बारे में डिटेल जानकारी चाहिए तो हम यहाँ उपलब्ध रहेंगे, आप सब उसके बारे में पूछ के जा सकते हैं। थँक यू सर, थँक यू। आपण आपल्या तालुक्याच्या बाहेर जाऊ शकतो, आपण आपल्या जिल्ह्याच्या बाहेर जाऊ शकतो, पण एखाद्या विद्यार्थ्याने जर विचार केला की त्याला काही करायचं आहे तर तो किती काही करू शकतो हे एका ह्या छोट्याशा ग्रामामुळे दिसणार आहे। तर साऊंड ऑपरेटर रेडी, मी विनंती करतो जे विद्यार्थी स्टेजवर ज्यांची आता पोझिशन आहे स्टार्टिंगलाच त्यांनी विद्यार्थ्यांनी स्टेजवर यायचं। आहे एका शेतकऱ्याच्या मुलाची आणि त्याच्या शिक्षणाबद्दलच्या तळमळीची। अरे किती दिवस लागतील का आम्हाला? थोडं बाकी आहे साहेब। पण साहेब तुम्ही या गावात शाळा बनवून निर्णय नाही म्हणजे नाही म्हणजे शहरात बांधली असती तर जास्त पैसा आला असता। काय एवढा माणूस इथं शाळा बांधत बसला? एवढा पैसा जर यांनी याच्या बिझनेस मध्ये लावला असता तर याच्या 7 पिढ्यांनी बसून खाल्ला नसता का बरं? चला याच्या पुढे आधी लागतात। काही वर्षांपूर्वी बाबा मला खूप शिकायचं। अरे हो राजा, मलाही तुला खूप शिकवायचं, पण तुला माहिती आहे ना आपली परिस्थिती नाही। अशा या गरीब कुटुंबातील मुलगा 11वी मध्ये पहिला येतो, त्यानंतर त्याला सायन्स मध्ये शिक्षण घेण्याची इच्छा असते, परंतु पैशाअभावी ते शक्य होत नाही। मग पुढे न थांबता इंग्लिश मध्ये BA कंप्लीट केलं। त्यावेळी संगमनेर कॉलेजमध्ये इंग्लिशच्या शिक्षकाची गरज होती। त्या कॉलेजचे काही लोक घरी आले की तुम्ही इंग्रजी शिकवा, परंतु ते म्हणाले मी नोकरी करणार नाही। त्यानंतर त्यांना लॉचं खूप अट्रॅक्शन होतं, त्यामुळे त्यांनी पुण्याला लॉ कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं। त्यावेळेस त्यांच्याकडे पुण्याला जाण्यासाठी पैसे नव्हते, तर त्यांच्या आजोबांनी त्यांना मदत केली। शिक्षणासाठी पुण्यात आलो खरे, परंतु इथे राहायचं कसे हा विचार त्या तरुणाच्या मनात आला आणि मग त्यांनी ठरवलं आता दिवसा काम आणि रात्री अभ्यास। मग एका सोनाराच्या दुकानात काम करून वकिलीचे शिक्षण पूर्ण केले। शिक्षण पूर्ण करून हा तरुण गावी आला, पण गावची परिस्थिती वाईट होती, सर्व ओसाड जमीन, गावाला पाणी नाही। मग त्याने ठरवलं गावाला पाणी मिळवून द्यायचं। त्याने ठरवलं नदीवरून पाईपलाईन करून पाणी गावात आणायचं, पण प्रश्न पडला आता त्यासाठी लागणाऱ्या पैशाचं काय? गावात पाईपलाईन आणायची म्हणजे आपल्याला सर्वांना एकत्रित यावं लागेल, एकजूट व्हावं लागेल। हो साहेब तुमच्यासोबत आहे मी। हो साहेब आम्ही तुमच्यासोबत आहोत। हो साहेब आपण तुमच्यासोबत आहोत। हो साहेब आपल्यासोबत आहोत। साहेब आम्हाला गावात पाईपलाईन आणायची आहे, त्यासाठी आर्थिक सहाय्याची गरज आहे तुमची। कर्ज देतो मी,
पण त्यासाठी पाण्याची एनओसी आणावी लागेल. अरे हा काय पाईपलाईन आणणार गावात? काय नाही करू शकणार हा. काय डोंबलं येतं याला. एनओसी आणता आणता आयुष्य निघून जाईल याचं. त्यावेळेस या तरुणाला आठवण झाली आपल्या मित्राची, जो जलसंपदा खात्यात होता. त्याच्या मदतीने या तरुणाने एनओसी मिळवली. संकटेही सोडू नको तू साथ, एकजुटीनं लढूया सारे घेऊन हाती हात. गावात पाणी आणण्याची जिद्द पाहून भाऊसाहेब थोरातांच्या मनात हा तरुण बसला. पुढे त्यांनी या तरुणाला आपल्या समवेत घेतलं आणि साखर कारखान्याचा डिरेक्टर बनवलं. यानंतर व्हाईस चेअरमन आणि त्याच्याही नंतर चेअरमन पदाचा मान भूषवला. सतत अग्रेसर राहणे, नंबर 1 असणे या स्वभावामुळे कारखान्यातील त्रुटी समजताच त्याने कारखाना नव्या पद्धतीने बनवायचं ठरवलं. परंतु 7 वर्ष संघर्ष करूनही यश हाती आलं नाही. त्यांनी आधुनिक मार्गाने काम करायचं ठरवून एक अहवाल बनवला. त्यात त्यांनी दाखवलं नव्या कारखान्याने कसे उत्पादन वाढणार आहे. अखेर त्यांना यश मिळालं. कारखाना उभा राहिला आणि त्यांच्या नेतृत्वाखाली 15 वर्ष नंबर 1चा कारखाना होता. यानंतर जिल्हा बँकेचे व्हाईस चेअरमनचे पद भूषवण्याचा मान त्यांना मिळाला. हे सर्व होत असताना त्यांना आपल्या बालपणातील शिक्षणामधील आलेले अडथळे आठवले. म्हणून जी वेळ आपल्यावर आली ती वेळ कोणत्याही मुलावर येऊ नये या एका प्रामाणिक विचाराने या गावात इंग्लिश मीडियम स्कूल असावी आणि ते स्वप्न सत्यात उतरवलं. सोडून तुला मातीला तुझा उधारू द्या जवळी, उजाडू द्या साकड हे माग होऊ दे पहाट नवी. आता उगून जाऊ दे साऱ्या जगाला पाहू दे, पडू दे पाऊल सरी काट पाया खाली आपल्याला येऊ दे, पडू दे पाऊल. मोठीला नाही लढू मातीसाठी मनगटाचं सोनं लावलं, ताटलं जरी अंधार एकजूट होऊन वाज दिवा देऊ तेज लावलं. तू आभाळ आभाळ वादळ तुझं तू राजा अस्वरीचं बळ लावलं. तू आभाळ आभाळ वादळ तुझं तू राजा आभार. मालवण इंग्लिश मीडियम स्कूलचे सर्व श्री माधवराव कानवडे साहेब, दादाजी आमचे. क्लॅप फॉर देम एव्हरीवन. जोरात टाळ्यांचा कडकडाट घेऊन जाऊ द्या. कारण तुमच्यासाठी फक्त असतील कारखान्याचे चेअरमन, तुमच्यासाठी असतील फक्त जिल्हा बँकेचे व्हाईस चेअरमन, पण आमच्यासाठी आभार नाही येते. यासाठी आमच्या विद्यार्थ्यांकडून हा छोटासा ट्रिब्यूट परफॉर्मन्स होता त्यांच्यासाठी. टाळ्या.
एखाद्या सिनेमातल्या हिरोला सुद्धा लाजवेल अशी स्टोरी होती. मी विनंती करतो दादा, 2 शब्द आमच्यासाठी. खरं म्हणजे हे नाटक हे बसवणारे हे मला बिलकुल माहीत नव्हतं. गप्पाच्या ओघात सतत गप्पा मारताना मी जे बोलत असतो ते त्यांनी लक्षात ठेवून हा ड्रामा मला मध्ये म्हणजे सगळं जागी ठरून गेला. त्याच्यामुळं माझं सर्व लाईफ माझ्या डोळ्यासमोर आज उभं राहिलं. खूप कष्ट केले शाळेचे. आणि खरंच एक काळ असा आला होता की मी म्हटलं हे स्कूल बंद करून टाका, आता मला काही रगडत नाही. काही पालक आले, 50 पालक आले असतील, मला म्हटले नाही मी हे चालू ठेवलं पाहिजे. बरं साऱ्याचं लोकर नाही तर पैशाचे करता नाही. तिथं खंडानं काही जमिनी घेतल्या, काही घरच्या होत्या, वर्षातून जे उत्पन्न यायचं त्याच्यातून ते उभं केलं. काही मित्रांनी खूप मदत केली आणि मग हे उभं राहिले. हे खरं आहे. आणि मला साथ सुद्धा खूप चांगली मिळाली. आता कारभारी शेळके इथं आहे, माझे जुने जोडीदार आहे. अनेक मित्र मला सोडून गेले. किती कष्ट केले हे तुम्हाला शब्दात सांगून नाही विश्वास बसेल असं नाही. फार कष्ट, फार म्हणजे मीच केलेत असं नाही की आमच्या तत्कालीन जी मंडळी होती त्याची सारी परिस्थिती फार वाईट होती. आता वेळ खूप झालेला आहे, खूप काही बोलता येण्यासारखं आहे, परंतु मी आता कंटाळवाणं होईल असं काही करत नाही. या सर्व जे आमचे राहुल चव्हाण सर आहेत ते मॅडमचं काय नाव आहे दीपाली मॅडम आहे, त्या कोरिओग्राफी करतात, त्या नाशिकवरून आलेल्या आहेत. सुंदर थीम, गाणे सुद्धा फार सुंदर बसवले, डान्स सुद्धा फार छान केलेले आहेत मुलांनी. लहान लहान मुलं आपण आता पुढची स्टेप काय घ्यायची आपल्या लक्षात नाही, त्याच्याबरोबर लक्षात राहते, ते बरोबर करतात. आणि ही ती मोठी मुलं आता इथं डान्स करताना दिसते आपल्याला, ते बिनचूक करतात. त्याचं कारण पहिल्यापासून ती मुलं इथे 10वीला आता 6 मुलं आहेत आपल्याकडे. हे फार पहिलीपासून ज्युनियर सिनियरपासून इथंच आहे, त्याच्यामुळे ते परफेक्ट झाले सारे. आणि इतिहासही माझा त्याच्यामुळे त्यांना चांगलं माहिती आहे. पुन्हा एकदा या सर्वांना मी खूप खूप धन्यवाद देतो. आणि खरं म्हणजे माझे डोळे पाणवले होते, मला बोलता येणं शक्य नव्हतं, परंतु मी बोलतोय. कुणीतरी कौतुक केलं तर बरं वाटतं तुम्हाला, असं आहे ते. आणि म्हणून खूप खूप धन्यवाद तुमचे. थँक्यू. इव्हन टीचर्सला पण काल कळलं असेल ही संकल्पना आधी आली आणि त्यावेळेस मग माझ्याकडे डेटा नव्हता, मी काही खूप आधीपासून ओळखत नाही कोणाला. मग मी प्रत्येकाला कॉल केले, मिलिंद सर असतील, वर्षा मॅडम असतील, त्याच्यानंतर आमचा स्टाफ मेंबर असेल, यांच्याकडून जशी जशी मला माहिती भेटत गेली त्यानुसार मी हा स्क्रिप्ट किंवा एक म्हणू शकतो आपण की हा त्यांचा जीवन प्रवास रचला. जर मी खरंच लहानपणापासून किंवा जर मी खरंच इथं या मातीत असतो आणि जर माझे आईवडील जर या ठिकाणी असते तर मी नक्कीच त्यांना यांचा प्रवास पूर्ण विचारला असता आणि हा याच्यापेक्षाही जोरात एखाद्या पिक्चरप्रमाणे झाला असता. पण झालेला ॲक्ट सुद्धा हा पिक्चरपेक्षा कमी नाही आहे. आणि माझ्या विद्यार्थ्यांनी सगळ्यात महत्त्वाचं काम जे आहे ते त्यांनी केलेलं आहे की या विद्यार्थ्यांनी इतक्या अचूकपणे पॉईंट टू पॉईंट केलेलं आहे. 1-2 दिवसात बसलेला ड्रामा आहे, कोणीच विश्वास करणार नाही. 1 ते 2 दिवसात बसलेला आहे. मग त्याचं एडिटिंग असू द्या, ज्या दादांनी केलेलं आहे आमच्या ओंकार, थँक्यू ब्रो, याने केलेलं आहे. एकाच दिवसात त्यांनी हे एडिटिंग करून दिलेलं आम्हाला. व्हॉइस असेल, व्हॉइस मागे गाणे असतील, बॅकग्राऊंड म्युझिक, आम्ही मोबाईलमध्ये साऊंड रेकॉर्ड केलेले होते प्रत्येकाचे डायलॉग. त्याने पूर्ण ते साऊंड जो होता बॅकग्राऊंडचा तो क्लिअर करून पूर्ण स्पष्ट आवाज मुलांचे दिले. थँक्यू, तुझंही धन्यवाद, कारण की हा ॲक्ट विदाऊट एडिटर काहीच नव्हता. एका दिवसात पूर्ण एडिटिंग केलेलं आहे त्यांनी. आणि सगळ्यात धन्यवाद जास्त दीपाली मॅडम यांचं
त्यांनी हा एक 2 काही एकच दिवसात बसवला आणि सकाळी पुन्हा आज आम्ही प्रॅक्टिस केलेली आहे आणि त्या परफॉर्मन्सवर हा एक इतका सुंदर झालेला आहे. पण याच्या मागचं एक कारण होतं, ज्या व्यक्तीचा जीवन प्रवास हा होता तो व्यक्ती काही साधारण नव्हता, त्याच्यामुळे तो प्रवास साधारण होणारच नव्हता. धन्यवाद दादाजी. ਤੁਹਾਡੇ ਸਾਹਮਣੇ ਲੈ ਗਿਆ ਇੱਕ ਰੋਮਾਂਚਕ ਗਾਣਾ ਸੁਣਨ ਵਾਲੇ ਨੂੰ 101 ਰੁਪਏ ਇਨਾਮ. ਸੁਣੋ ਗੌਰ ਨਾਲ ਸੁਣਨਾ. वो चीज बड़ी है मस्त मस्त, वो चीज बड़ी है मस्त, वो चीज बड़ी है मस्त मस्त, वो चीज बड़ी है मस्त. मैं तुझको कोई होश होश, मैं तुझको कोई होश होश, उस पर जो मन का जोश जोश नहीं तेरा, नहीं तेरा कोई दोष दोष मरोश तू हर Don't angry me. जो मैं बोलता हूँ वो मैं करता हूँ, जो मैं नहीं बोलता हूँ वो मैं डेफिनेटली करता हूँ. पंजाबी ना तो चुपचाप आने ना ही चुपचाप जाते.
3 cue music. मेरे मन ये बता दे तू किस ओर चला है तू, क्या पाया नहीं तूने, क्या ढूंढ रहा है तू, जो है कही जो है सुनी वो बात क्या है बता। आपल्या 10वीची विद्यार्थिनी अभ्यासात सुद्धा नंबर 1 आहे ती. त्याचबरोबर संभाजी कानवडे 101 रुपया, भाऊसाहेब फरवडे सर्व गाण्यांसाठी 1100 रुपये. त्याचबरोबर अमोल वागचौरे 1001 रुपया, चंद्रकांत फरगडे 101 रुपया, एकनाथ दादा गोपाळे सर्व गाण्यांसाठी 501 रुपया. सन्माननीय संभाजी कानवडे 101 रुपया, कारभारी शेळके 101 रुपया, मनोहर उरुळे 251 रुपये. त्याचबरोबर प्रभाकर गोपाळे 201 रुपया, चेतन नाडाव 501 रुपया, राहुल भाऊसाहेब कानवडे 501 रुपया, दादाभाऊ फरगडे 501 रुपये. त्याचबरोबर कारभारी शेळके 101 रुपया. त्याचबरोबर संभाजी कानवडे 101 रुपया, सवळेराम बर्ने 101 रुपया, विलास दादा कानवडे 501 रुपया, छाया वाळुंज 120 रुपये. सन्माननीय भास्कर